नमस्कार मंडळी, सैर महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलवर मी मंदार गुरु तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे। आज आलो आहोत आपण कोकणामध्ये। आम्ही सैर महाराष्ट्राची या चॅनलवर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। जसे की आम्ही जिकडे जिकडे फिरायला जातो तिकडच्या काही गोष्टी असतील, नवनवीन अशा गोष्टी असतील त्या आम्ही या व्हिडिओमधून दाखवत असतो। तर अशीच एक आम्ही गोष्ट आज तुम्हाला दाखवणार आहोत। कोकणामध्ये एक पारंपरिक पद्धत आहे खेकडे पकडण्याची, तिला म्हणतात खोईन। जे साधन आहे, जे खेकडे पकडण्यासाठी जे साधन वापरलं जातं त्याला खोईन म्हटलं जातं। ते नदीच्या पाण्यामध्ये लावलं जातं आणि त्यात खेकडी पकडली जातात। आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत त्या खोईंच्या सहाय्याने आपण खेकडी कशी पकडली जातात त्याचा आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत। हा व्हिडिओ मस्त मजा येणार आहे। आज आपण ते खोईन लावणार आहोत। ते बांबूपासून बनलेलं असतं एक खोईन आणि ते नदीच्या पाण्यात लावून ठेवतात। रात्रभर ठेवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला काढलं जातं। तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, मस्त मजा येणार आहे। तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा। आता आपण नदीवर निघालेलो आहोत। या नदीतल्या पाण्यातली आपण खेकडी पकडणार आहोत खोईंच्या साह्याने। हा व्हिडिओ मस्त होणार आहे, धमाल असणार आहे। वेगळी चिल्ली पिल्ली मंडळी आपल्यासोबत आहेत। चैतन्य, तनिष्का, केदार ते पण एक्सायटेड आहेत खेकडी पकडण्यासाठी। आपण आता जंगलातून चाललोय। मध्ये एक जंगल लागतं, नदीवर जाताना आपल्याला एक पहिलं जंगल लागतं आणि अशी पायवाट आहे, त्यातून आपण जातोय। आपल्यासोबत चैतन्य आहे, केदार आहे, तनिष्का आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, थोडा कदाचित मोठा सुद्धा होऊ शकतो। आता आपण ती खोईन लावणार आहोत आणि उद्या ती सकाळी आपण काढणार आहोत। आम्ही आता तुम्हाला ती खोईन दाखवतो कशी असते ती। आता ती तुम्ही बघताय, ती खोईन आहे, बांबूपासून बनवलेली आहे। आता ही खोईन घेऊन आम्ही नदीवर चाललो आहोत। ही आत्ता लावणार आणि उद्या सकाळी आम्ही काढणार आहोत। नदी आलेली आहे, तुम्ही बघताय ही नदी आहे। आता नदीचा सध्या पाऊस होऊन गेलाय, कमी झालाय। पाऊस पडून गेल्यानंतर म्हणजे आता नोव्हेंबरचा महिना चालू आहे तर पाणी खूप कमी आहे। नदीचा परिसर दिसत आहे। ही खोईन आपण हा केदार खोईन घेऊन चाललाय खाली। पुढे चैतन्य आणि तनिष्का आहे। खेकडी पकडण्याचा जो अनुभव आहे तो एकदम थरारक आहे। बघा, इकडे नदी आहे आणि नदीला उतरायला असा जरा रोड कठीण आहे। पुढचा रोड पण तुम्ही बघता तशी दगड आहेत, अशी मस्त की ह्यातून जाळीतून आपण खालून जाणार आहोत। दगडांच्या मधून मोठी मोठी ती दगड आहेत आपल्याला लागतात। चैतन्य आणि तनिष्का पुढे येऊन बसलेली आहे। हा केदार येतोय। यात कोंबडीची आतडं आहेत, ती आपण आता या खोईनमध्ये लावणार आहोत आणि मग ती खोईन आपण पाण्यात ठेवणार आहोत एक दिवसासाठी आणि उद्या सकाळी आपण ती पुन्हा काढणार आहोत। हे नदीचं पात्र आहे, मस्त स्वच्छ पाणी आहे। ही पाण्यात आपण लावतो, विशिष्ट पद्धतीने ती लावली जाते पाण्यात। तिचं तोंड ज्या साईडने उघडं असतं, दगडाच्या साईडला ठेवलेलं आहे। आता या खोईंवर पूर्ण सर्व बाजूने दगड ठेवलेली आहेत, जेणेकरून ती खोईन जागेवरनं हलू नये किंवा या पाण्याचा जरी प्रवाहाचा वेग वाढला तरी ती वाहून जाणार नाही त्यातून।
खोईन म्हणजे एक विशिष्ट असं ट्रॅप आहे खेकडी पकडण्यासाठी, जे आपण आता पाण्यात लावलेलं आहे. नमस्कार म्हणजे शिव सकाळ. आता आपण निघालो आहोत नदीवर. जी काल रात्री संध्याकाळी आपण खोईन लावली होती, ती खोईन आता काढायला निघालो. त्या खोईनमध्ये आपल्याला काय काय मिळालं ते बघूया आपण. आमचा अंदाज आहे की खेकडी मिळाली असते. तर चला आपण आता नदीवरच जाऊया. आपण आता नदीवर पोहोचलेलो आहोत खोईन काढण्यासाठी. पाणी गुडघाभर पाणी आहे. आता चैतन्य आणि केदार ती खोईन काढणार आहेत. पण पाणी बघा किती स्वच्छ आहे. पण थंडीचे दिवस असल्यामुळे पाणी खूप थंड आहे. तर मंडळी, आम्हाला 3-4च खेकडे मिळाले, त्यामुळे आमचा केदार रडायला लागला आहे. आमचा हा खेकडे पकडण्याचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा. तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. आणि तुम्ही सैर महाराष्ट्राची आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सैर महाराष्ट्राची या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.